नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूया आजच्या ठळक घडामोडी। सुनेत्रा पवारांचा राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा, विधानसभेवर निवड झाल्याने सोडली खासदारकी। पुण्यात आजोबाकडून नातीवर अत्याचाराचा प्रयत्न तर अकोल्यात 60 वर्षीय वृद्धाचा 10 वर्षाच्या मुलीवर बलात्कार। भाषा संचालनालयाची 28 जूनची परीक्षा रद्द, मंत्री उदय सामंत यांची माहिती। आणि बंगालमध्ये 9 मे रोजी भाजप सरकारचा शपथविधी, ममता अभिषेक यांची सुरक्षा हटवली तर तामिळनाडूत विजय यांचा सरकार स्थापनेचा दावा, परंतु पेच निर्माण होण्याची शक्यता। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। दिनांक 5/4/2026 रोजी चकलांबा पोलीस ठाणे हद्दीतील उमापूर येथून 2 सख्या चुलत बहिणी अल्पवयीन मुलींचे आरोपी विजय महादेव कवळे राहणार पळशी तालुका मुदखेड जिल्हा नांदेड हल्ली मुक्काम उमापूर तालुका गेवराई येथे पळवून नेल्याबाबत चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। सदर गुन्ह्याच्या तांत्रिक तपासाच्या मदतीने दोन्ही अल्पवयीन मुली ह्या बिहार उत्तर प्रदेश सीमालगत असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे चकलांबा पोलीस ठाण्याचे एक शोध पथक तात्काळ उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील शिवपूर डीआर येथे जाऊन आरोपी व दोन्ही अल्पवयीन मुलींचा शोध घेतला, परंतु ते सिकंदरपूर जिल्हा बलिया येथे असल्याचे समजले। तपास पथक तात्काळ त्या ठिकाणी रवाना झाले व 3 मुली व आरोपींचा स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोध घेतला असता प्रथम आरोपी विजय महादेव कवळे हा मिळून आला। त्याच्याकडे कसून विचारपूस केली असता दोन्ही अल्पवयीन मुली सुद्धा मिळून आल्याने त्यांनाही ताब्यात घेतले। आरोपी विजय कवळे हा दोन्ही मुलींना घेऊन छत्तीसगड राज्यात जाणार होता, परंतु त्याआधी चकलांबा पोलिसांनी आरोपी व दोन्ही अल्पवयीन मुलींना ताब्यात घेतले। तपास पथकाने सलग 4 दिवस प्रवास करून सदरची कारवाई यशस्वीपणे पार पडली। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर, गेवराईचे एसडीपीओ कटके यांच्या मार्गदर्शनाखाली चकलांबा ठाण्याचे एपीआय सचिन इंगळे, कल्याण पवार, हनुमान इंगोले तसेच टेक्निकल एनालिसिस सेलचे पीएसआय शेखर आवटे व विकी सुरवशे यांनी मिळून केली। अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे मंगळवारी सकाळी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर एका कूलरमध्ये पाणी भरत असताना विजेचा तीव्र धक्का लागून नजीर खदीर सय्यद या 26 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला। नजीर हा नेहमीप्रमाणे सकाळी कामावर जाण्याच्या तयारीत असताना घरातील लोखंडी कूलरमध्ये तो पाणी टाकत होता। याच वेळी अचानक कूलरमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने त्याला विजेचा जोरदार धक्का बसला आणि तो जागीच कोसळला। पत्नी आणि वडिलांनी तातडीने वीज पुरवठा बंद करून त्याला उपचारासाठी स्थानिक आरोग्य केंद्रात नेले, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वारती रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु दुर्दैवाने तिथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले। नजीरच्या पश्चात पत्नी, अवघ्या 8 महिन्याची मुलगी आणि वृद्ध आईवडील असा परिवार आहे। घरातील एकमेव कर्ता आधार गेल्याने कुटुंबावर उपजीविकेचे मोठे संकट उभे राहिले आहे। या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून विद्युत उपकरणे वापरत असताना नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे। आज दिनांक 6 मे 2026 रोजी बीड शहरातील साठे चौकात भरधाव कंटेनरने एका मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक महिला कंटेनर खाली चिरडली गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला, तर सोबत असलेले भाऊ आणि भाऊजाई हे देखील जखमी झाले आहेत। धडक देणारा कंटेनर हा सोलापूरहून छत्रपती संभाजीनगरकडे जात होता, तर साठे चौकातून वळण घेत सुभाष रोडकडे जात असलेल्या मोटारसायकलला कंटेनरने पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील प्रतीक्षा रामेश्वर चौधरी वय 45 वर्षे राहणार शिराळा तालुका बार्शी हल्ली मुक्काम पिंपळगाव तालुका वाशी जिल्हा धाराशिव या महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर भाऊ प्रदीप गव्हाणे वय 34 वर्षे आणि भाऊजाई निशा प्रदीप गव्हाणे वय 22 वर्षे हे दोघेजण जखमी झाले आहेत। निशा चौधरी या गंभीर जखमी झाल्या आहेत, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेत एकच आक्रोश केला। दरम्यान मयत प्रतीक्षा चौधरी यांचा भाऊ प्रशांत गोरख गव्हाणे यांचे दिनांक 8 मे रोजी लग्न होते। लग्नाच्या खरेदीसाठीच त्यांचा दुसरा भाऊ आणि भाऊजाईसोबत बीडमध्ये आल्या असता सदर दुर्दैवी घटना घडली असून या घटनेने लग्नघरावरती शोककळा पसरली आहे। कारच्या स्टेअरिंगवरील ताबा सुटल्याने एक भरधाव कार रस्त्यालगत असलेल्या लोखंडी अँगलला धडकल्याने झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य 2 जण बचावले आहेत। हा अपघात काल दिनांक 5 मे 2026 रोजी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास बीड गेवराई रोडवरील रामनगर परिसरात घडला। बीड तालुक्यातील पेंडगावकडून बीडकडे येत असलेल्या एका कार चालकाचा स्टेअरिंगवरील ताबा सुटल्याने गाडी भरधाव वेगात लोखंडी अँगलला जाऊन धडकली। या अपघातात कारमधील आदित्य दिलीप तुळवे वय 22 वर्षे राहणार पेंडगाव तालुका बीड हे गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांना तातडीने बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले, तर
अपघातादरम्यान एअरबॅग उघडल्यामुळे कारमधील इतर दोघांचा जीव वाचला. घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पाहणी केली. केज तालुक्यातील सुरडी फाटा येथे एका ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने एका टिप्पर चालकाचा खून केल्याची धक्कादायक घटना दिनांक 5 मे रोजी घडली. केज तालुक्यातील इसूप ओडगाव पोलीस ठाणे हद्दीतील सुरडी येथील एका खाजगी वाहनावर टिप्पर चालक म्हणून काम करणारे खुशालराम बलभीम ठोंबरे वय 55 वर्षे यांचे आणि ग्रामपंचायत कर्मचारी असलेल्या मंगेश भरत माने वय 29 वर्षे यांच्या कुटुंबांसोबत दिनांक 4 मे रोजी रात्री भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग मनात धरून दिनांक 5 मे रोजी दुपारी ग्रामपंचायत कर्मचारी मंगेश भरत माने याने खुशालराम बलभीम ठोंबरे हे सुरडी फाट्यावरील एका हॉटेलमध्ये बसलेले असताना रात्रीच्या भांडणाचा राग मनात धरून त्यांना काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत जखमी झालेल्या खुशालराम ठोंबरे यांना धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथे उपचारासाठी दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मयत खुशालराम बलभीम ठोंबरे यांचा मुलगा बालाजी ठोंबरे यांच्या फिर्यादीवरून मंगेश भरत माने वय 29 वर्षे राहणार सुरडी याच्या विरुद्ध इसूप ओडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 124/2026 कलम 103(1) BNS प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होताच केवळ 1 तासाच्या आत आरोपी भरत माने याचा पाठलाग करून इसूप ओडगाव पोलिसांनी त्याला कुंभेफळ परिसरात ताब्यात घेतले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास API मच्छिंद्रनाथ शेंडगे हे करत आहेत. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या नॅशनल अवॉर्ड 2026 या मानाच्या पुरस्काराने पसायदान सेवा प्रकल्पाचे गोवर्धन दराडे सर यांचा सन्मान करण्यात आला. हा सन्मान गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी गोवाचे समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, आयुष्यमान भारतचे प्रमुख ओमप्रकाश शेटे, डिजिटल मीडिया संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने तसेच महाराष्ट्र, गोवा व इतर राज्यातील संपादक आणि पत्रकार बांधव यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. गेल्या अनेक वर्षांपासून गोवर्धन दराडे सर हे अनाथ, बेघर, भटके, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले तसेच विविध वंचित घटकातील लेकरांसाठी सेवा करत आहेत. त्यांच्या याच कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर हा पुरस्कार माझा नसून पसायदान सेवा प्रकल्प येथील प्रत्येक लेकराचा, माझ्यासोबत निस्वार्थीपणे काम करणाऱ्या सहकाऱ्यांचा आणि मला सतत पाठिंबा देणाऱ्या आपणा सर्वांचा आहे, अशी प्रतिक्रिया दराडे सर यांनी दिली आहे. या पुरस्काराबद्दल गोवर्धन दराडे सर यांचा दिनांक 7 मे 2026 रोजी सायंकाळी धारूर तालुक्यातील तेलगाव येथे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला असल्याची माहिती संपादक बालासाहेब फपाळ यांनी दिली आहे. या प्रसंगी पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.